तपास यंत्रणामार्फत विरोधी पक्षांना त्रास यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, तपास यंत्रणामार्फत विरोधी पक्षांना त्रास देऊ प्रादेशिक पक्ष फोडण्यात आले. त्याचबरोबर निवडणूक रोख्यातून मिळालेल्या देणग्यांचा पैशातून विरोधी पक्षातील आमदार तसेच खासदारांची मोदींनी विकत घेतले, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. सत्ता गेल्यावर होणारी चौकशी कठोर असेल. दरम्यान, सर्वच्या सर्व यंत्रणाच भाजपच्या वसुलीच्या कामाला जुंपल्या आहेत. या संस्था भाजपा व आरएसएसच्या शस्त्र बनल्या आहेत. परंतु भाजपाची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी होणारी चौकशी अत्यंत कठोर कारवाई असेल, असा इशारा राहुल गांधी यांनी भाजपला दिला आहे. अदानी म्हणजे नरेंद्र मोदी, दोन्ही एकच. राहुल पुढे म्हणाले, रेल्वे, रस्ते, सुरक्षा, वीज या सगळ्यातून अदानींना पैसे मिळतात. अदानी म्हणजे नरेंद्र मोदी, दोन्ही एकच आहेत. तुम्ही त्यांना मोदानी देखील म्हणू शकता. भारतात कोरोनामुळे सुमारे 50 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे लोक जीव गमावत होते, तर दुसरीकडे लस देणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट नरेंद्र मोदींना पैसे देत होती. कोणी काहीही बोलले तरी त्यांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी पाठवले जाते, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.